दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलेल्या आहेत। मी सध्या उभा आहे पुण्यातील स्वारगेट परिसरामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो स्वारगेट बसस्थानकावर ठेवण्यात आलेला आहे। आज सकाळपासून खरं तर पोलीस प्रत्येक ठिकाणी हाय अलर्ट आहेत। रेल्वे स्टेशन असेल, मेट्रो स्टेशन असेल, धार्मिक स्थळं असतील, या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तांनी जे आहेत ते अलर्ट दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेली आहे। बसमधले सर्व चेकिंग केले जाते, बसमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून सतर्कता बाळगली जाते। एकूणच दिल्लीमध्ये जो स्फोट झाला आहे त्यानंतर सर्वच ठिकाणी राज्यातल्या हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। गर्दीची ठिकाणं असतील त्या ठिकाणी मुख्यत्वे करून अशा प्रकारे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। पुण्यातही रेल्वे स्थानक आणि बस स्टॉप किंवा जे मेट्रो स्टेशन आणि गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते सध्या सकाळपासून रस्त्यावर आहेत। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।